नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास असा पदार्थ, ती म्हणजेच उपवासाची मिसळ। बऱ्याचदा काय होतं, लागोपाठ उपवास येतात आणि आपल्याला सुचत नाही काय बनवायचं। तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी काय करायचं, मी इथे 2 ते 3 चमचाभर ओलं खोबरं किसलेलं आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलंय, त्याच्यामध्ये पाणी ॲड केलंय आणि आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। आता ह्याची एक मस्त अशी पेस्ट वाटून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे आपल्याला पातळ करायचे कारण का ही आपल्या ग्रेव्हीचा मेन इन्ग्रेडियंट आहे। तर आता मी इथे कढईमध्ये 1 चमचाभर तूप घातलंय। तूप गरम झाल्यावर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या 2 आणि काजू घालणं ऑप्शनल आहे, पण मी इथे घालते। तर इथे थोडेसे काजू आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जे आपण पेस्ट तयार करून ठेवलेली आहे ती घालायची। तर तुम्ही जिरं खात असाल तर इथे तुम्ही जिरं ॲड करू शकता। त्यानंतर इथे मी जी वाटून ठेवलेली खोबरं आणि शेंगदाण्याची पेस्ट होती ती इथे घालते। उकळी काढून घ्यायची छान। त्यानंतर अजून थोडं पाणी घालायचं म्हणजे आपली मिसळची कन्सिस्टन्सी व्यवस्थित होईल। आता ह्यामध्ये मी उकडवलेले शेंगदाणे घातलेत आणि साबुदाणा घातलाय भिजत ठेवलेला, जरा जास्त भिजवून घ्यायचा आणि तो साबुदाणा इथे घालायचा। 2 ते 3 चमचे साबुदाणे घालायचे आणि थोडेसे शेंगदाणे तुमच्या आवडीप्रमाणे आणि छान उकळी काढून घ्यायची। शेंगदाणे आधीच उकडवायचे म्हणजे मिसळ शिजायला फार वेळ लागत नाही, किंवा तळूनही घेऊ शकता। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ घालायचं आणि तुम्ही पुन्हा चेक करू शकता की कन्सिस्टन्सी तुम्हाला कशी हवी, खूप पातळ किंवा घट्ट, त्याप्रमाणे ह्यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता। पण मिसळ बनवतोय आपण म्हणून थोडंसं आपल्याला हे पातळ ठेवायचं आहे। तर आता मी इथे थोडंसं पाणी घालणार आहे एक उकळी आल्याच्या नंतर। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता पाणी घातल्याच्या नंतर पुन्हा छान उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे काय होईल, एकदम मस्त अशी ती शिजली जाईल। छान असं नारळ घातलेलं आपण, त्याची ही चव खूप सुंदर उतरणार आहे ह्या रश्श्यामध्ये आणि हा रस्सा जो आहे मस्त उपवासाचा तो तयार होणार आहे। तर आता इथे मिसळ जी आहे ती तयार झालेली आहे। तर आता आपण सर्व करणार आहोत, त्यासाठी सुद्धा आपल्याला काय लागणार आहे ते आता आपण पाहूयात। तर काय करते, मी आता गॅस बंद केलाय आणि एका प्लेटमध्ये उकडवलेला बटाटा घालते। उकडवलेला बटाटा असा घालायचा, त्याच्यात घातला तरीही चालेल, पण हे जी प्रोसेस मी केली आहे ती खूप उत्तम लागते। त्यावरती आपली जी मिसळ तयार झालेली आहे ती घालायची उकडलेल्या बटाट्यावरती। एकदम परफेक्ट, खाताना इतकं सुंदर लागणार आहे ना, जेव्हा तो बटाटा आणि जे उकडवलेले शेंगदाणे दाताखाली आल्यावर ह्याची चव खूप अप्रतिम लागते। त्यानंतर वरतून उपवासाचा फराळी चिवडा घालायचा आणि वेफर्स तुम्हाला आवडत असतील तर वेफर्स घ्या आणि मस्त अशी छान उपवासाची मिसळ तयार होते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।